सुनीताईंचं भाषण ऐकत होते, अप्पांचं भाषण ऐकत होते, माझंच ऐकत नाही. त्यामुळे एकदम फ्रेश. आणि आजचा दिवस हा आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे. किशोरप्पांनी किती कष्ट केले, काय केलं हे सुनबाईंनी सांगितलं. पण कसं असतं, शेवटी नशिबात लागते. अप्पा प्रारब्धाशिवाय काही गोष्टी होत नाही. तुमच्या पाचोरा तालुक्यामध्ये तुम्ही केलेली विकासाची कामं, शहराशी ठेवलेली बांधिलकी, सर्व जाती धर्मियाच्या लोकांचा असलेला आशीर्वाद, त्यातल्या त्यात लाडक्या बहिणींचा असलेला आशीर्वाद. मी तर नेहमी सांगतो, ये थोडा बैमान हो सकते भाई, पण हे बैमान नाही होत. यांच्या सभेला मी कुठे गेलो तर आपण कृष्णापुरीमध्ये काय गर्दी होती बायांची, बापरे बापरे बापरे. हा, त्यांची हवा पाहिली मी त्या दिवशी. मी घाबरायलाच तयार नाही बायामधून. सभेमध्ये तुमच्याबरोबर बोलायच्या, माझ्या सभेमध्ये तुम्ही गेल्यानंतर माझ्याशी मधून कोणते बाई बोलायची. ते एवढं मजबूत काम त्यावेळेस समजून गेलो होतं की तुमचा कार्यक्रम पक्का झालाय. त्यामुळे आता विरोधकांना बोलू नका, वाघ पिंजऱ्यात आहे, काही बोलायचं गरज. कोणी पिंजऱ्यात गेला, कोणी इकडे गेला, कोणी तिकडे गेला. आता आपण निवडून आलो, आपण सगळ्यांचे नगराध्यक्ष आहे. ते जरी आले तरी त्यांना पाणी पाजा. म्हणजे हे आपलं लोकशाही आहे. ही लोकशाहीमध्ये निवडणूक संपली की सगळ्या गोष्टी संपतात. माझ्या धरणगावमध्ये मी निवडणूक हारलो. 23 पैकी माझे 15 नगराध्यक्ष आले. म्हणजे शरीर आलं मुंडकं गेलं. पण मी निवडून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते सगळे मला भेटायला आले, जे निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष. मी त्यांचं एक आपल्या संस्कृतीप्रमाणे स्वागत केलं. त्यांनी मला पदग्रहण सोहळ्याला परवाच्या दिवशी बोलवलं होतं. त्या कार्यक्रमालाही मी गेलो आणि त्यांना सांगितलं की ज्याप्रमाणे मी पूर्वी काम केलं होतं त्याचप्रमाणे धरणगावचं काम करेल. त्यामुळे तुम्हाला तर आता विरोधकच नाही आहे. जे काही आता आणखी तंबूमध्ये तुम्ही घबराट घालून काही लोक पहिलवान आणखी इकडे प्रवेश करून घेतले. मास बापू, कोणता बापू, तर मास झालं तर विषय संपला. त्यामुळे यांचा प्रवेश झालाय. त्यामुळे आमदारकी बिमदारकी हा विषय आता फार लांब आहे. आता आपली एकच निवडणूक आहे, ती झेडपी पंचायत समिती. तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये युती करणार नाही हे मला माहित आहे. मला तसं बोलता येत नाही, मला प्रॉब्लेम आहे. कारण की ज्या सरकारमध्ये मी मंत्री आहे त्या सरकारमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहे, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आहे, राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहे. मला सगळ्यांशी आय लव्ह यू करावं लागते. एक जमाना हमारा भी था की हम बोलते थे की भाई चलो आने दो. पण शेवटी जबाबदारी माझी जी आहे ती मला सांभाळून बोलावं लागते. आपण सूट आहे तो फिर रहा ना कुश्ती की सर बजाय रहा आ जाओ. अरे वो तथाच कर पाचोरा तुला आ जाओ. तर सांगायचा अर्थ असा आहे की आपल्याला लोकांनी भरघोस मतं दिली आणि त्या भरघोस मतावर आपण या ठिकाणी विजयी झालो. त्यातल्या त्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा खूप सहकार्य आपल्याला केलं. मलाही केलं, पण 35-40% मतं मला मुस्लिमांची मिळाली. माझे 5 नगरसेवक हे धनुष्यबाणावर निवडून आले. सलीमचा मुलगा वयाच्या 23व्या वर्षी निवडून आला. सलीम पटेल ज्याला नगराध्यक्ष आपण केलं होतं, त्यांचा मुलगा पुन्हा आपण निवडून आणला बापानंतर. इथेही आपल्या मागे तो समुदाय मोठ्या संख्येनं आहे. आणि आता महिलांना तुम्ही श्रीमंत करायला निघालाय. आता माणसांची काही खेळ नाही. कारण संसाराचा गाडा हाकलणारी कोण असेल तर ती माझी माय बहीण आहे. मी सभेतही नेहमी सांगायचो की हिच्याकडे पहिली बँक होती, पण ती आमच्याच खिशातली चोरायची. पापडच्या जबड्यात, गाडीच्या जबड्यात ठेवायची. पण आता लाडका भाऊ देतो 1500. त्या 1500 मध्ये ती गर्दी तिला काय करायचंय. बचत गटांमध्ये बरेच कामं करतात. आता ती स्कीम समजून सांगितली मी 2 शहरामध्ये राबवतोय. म्हणजे आसोदा आणि पाळजीवरून मी सुरू करतोय. सुरू झाल्याच्या मार्गावरच आहे ही स्कीम जी आता दाखवली. सगळ्या प्रत्येक घरावर सोलर. हे जर केलं तर बचत गटाच्या महिलांना उद्योग पण आहे, लाईट बिलापासून बचत पण आहे, सबसिडी पण आहे. पण महिलांना कसं असते, कर्ज नको. हे जर आपण सामूहिकरित्या न समजवता
गटागटाने आणि चमूचमूने समजून सांगितलं तर महिला याच्याकरता पुढे येतील. महिलांना कसं असतं, नको वा चुटकी रुटकी खाऊ पण कर्ज नको करू. पण आम्ही जेव्हा महिलांना बसवून समजवलं तेव्हा सगळ्या महिलांना पटलं. आणि मला खात्री आहे की ही स्कीम चुकीची नाही, ही फायद्याचीच आहे. त्यामुळे आपण सगळ्या महिलांनी ही पहिले समजून घ्या. बचत गटांकरता आपण जे काम केलं, महाराष्ट्रात ते मॉडेल उचललं गेलं. महाराष्ट्रात बहिणाबाई मार्ट हे पहिले जळगाव जिल्ह्याने सुरू केलं. आणि हे कसं केलं हे कॅबिनेटमध्ये झालं आणि कॅबिनेटने हे अवलंबलं. आणि आता महाराष्ट्र शासनाकडून त्या मार्टचं काम चालू होते. पाचोऱ्यामध्ये सुद्धा बचत गटांकरता आपण एक मॉल केलेला आहे. जसा मॉल असतो ना, तसा आपल्या बचत गटांच्या सीआरपी आणि बचत गटांच्या महिला येतील, त्याच्यामध्ये त्यांचा आठवडा वाटला जाईल. त्यांचे वेगळे पापड आहे, लोणचं आहे, जेवण आहे, वेगळ्या वस्तू आहे, मेणबत्ती आहे, अगरबत्ती आहे, बरेच प्रोडक्ट आहे. वेळ आला तर मग ती पुरणाची पोळी आहे. जळगावला ते कोटेनगरच्या खाली ते पुलाखाली पुरणाची पोळी 80 रुपये जाते. 80 रुपये बनवतात ती बाया ते. पापड बी बनवत नाही, काहीच नाही. पहिले माझी आई शेवाळा टाकायची तर मला त्या वाटे खाली बसवायची, थोडं टाक खाटवा, तेच दिसत नाही. आपटी या कार्यक्रम. तर ही परिस्थिती होती, ती संपली आहे. आता त्याच्यामुळे जे चलतीचं नाणं असतं ते कसं करावं याच्याकरता सुनीताताईंनी आता पुढचा पुढाकार घ्यावा लागेल आणि बचत गटाच्या मार्फत या महिलांना सक्षम करावं लागेल. आज इतका चांगला दिवस आहे की या दिवशी आपण चार्ज घेतायत. तुम्हाला पूर्वीचा इथला नगरपालिकेचा अनुभव आहे. बरेच ज्येष्ठ नगरसेवक इथे आहे, उपनगराध्यक्ष सुद्धा अनुभवी आहे.